प्रणाली जीर्ण अवस्थेत असलेल्या शक्ती बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी होती। तिच्या मनात भीती होती, आज जावे की येथूनच परत फिरावे। तिच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे तिचा स्वाभिमान दुखावला जात होता। अखेरीस तिने धाडस गोळा करून घंटा वाजवली। दुपारच्या कडक उन्हात ती चालत आल्याने तिच्या चेहऱ्यावरील घामाचे थेंब ती वारंवार पुसत होती। आज ती तिच्या भावांकडून आपला कायदेशीर हिस्सा मागण्यासाठी आली होती। पतीच्या भविष्यासाठी तिने आपला अभिमान आणि स्वावलंबनाचा विचार बाजूला ठेवून पुन्हा एकदा बेल दाबले। एका नोकराने दरवाजा उघडला। त्याने प्रणालीला वरपासून खालपर्यंत न्याहाळले आणि म्हणाला, माफ करा, सगळे झोपलेले आहेत। तुम्ही पुढील घराकडे जा। तो नोकरही थकलेला आणि नुकताच झोपेतून उठलेला दिसत होता। नंतर त्याने दरवाजा लावून घेतला आणि तो पुन्हा झोपण्यासाठी गेला। नोकराने आपल्याला भिकारी समजल्यामुळे प्रणालीला खूप अपमानित वाटले। तिने पुन्हा एकदा हिम्मत करून बेल वाजवली, पण यावेळी दार उघडले नाही। प्रणालीने 4-5 वेळा बेल वाजवल्यानंतर संतापलेल्या नोकराने दार उघडले आणि तिच्याकडे क्रोधित नजरेने पाहू लागला। त्याने खिशातून एक चुरगळलेली 20हून अधिक रुपयांची नोट काढून प्रणालीच्या हातात दिली। प्रणालीने आपल्या चेहऱ्यावर बांधलेली ओढणी काढली आणि एका क्षणासाठी तो म्हातारा नोकर आश्चर्याने थिजून तिच्याकडे पाहू लागला। त्याचे बोलणेच थांबले। तो थरथरत्या आवाजात म्हणाला, प्रणाली बाळ, तू इथे? विश्वास न बसल्याने त्याने हात जोडले आणि म्हणाला, मला माफ कर प्रणाली बाळ, मी तुला ओळखलेच नाही। यावर प्रणाली म्हणाली, गोविंद काका, काही हरकत नाही। माझी राहणीमान अशी झाली आहे की तुम्ही मला भिकारी समजलात, त्यामुळे तुमची चूक नाही। गोविंद काका हे घरातील खूप जुने आणि विश्वासू नोकर होते। प्रणालीचे वडील अजितराव हयात असताना प्रणाली घरातील प्रत्येक कोपऱ्यात खेळत असे आणि गोविंद काका तिच्यासोबत खेळायचे। अजितरावांनी प्रणालीला अतिशय प्रेमाने आणि लाडात वाढवले होते। ते प्रचंड मोठे व्यावसायिक होते। प्रणाली सर्वात लहान होती आणि तिला 2 मोठे भाऊ होते। प्रणालीच्या जन्माच्या वेळीच तिची आई हे जग सोडून गेली होती। अजितरावांनी तिला आई आणि वडील दोघांचेही प्रेम देऊन सांभाळले। ती लहान असताना तिचे भाऊही तिच्यावर खूप प्रेम करायचे, कारण त्या वयात मनात द्वेष किंवा लोभ नव्हता। लहानपणी प्रत्येकाचे मन आरशासारखे स्वच्छ असते। परंतु जसे दिवस पुढे सरकू लागले आणि प्रणाली मोठी होऊ लागली, तसतसा तिच्या वडिलांचा व्यवसाय प्रचंड मोठा झाला। ते 4 कारखान्यांचे मालक होते आणि त्यातून करोडो रुपयांचा नफा मिळत असे। प्रणालीचे भाऊ मोठे झाले तेव्हा त्यांना पैशांशिवाय दुसरे काहीच महत्त्वाचे वाटत नव्हते। माणसाकडे कितीही पैसा असला तरी मनात लोभ निर्माण होतोच आणि तो जास्त कमाई करण्याच्या मागे लागतो। अजितरावांचे दोन्ही मुलगे पैशांचे अतिशय लोभी बनले होते। अजितराव त्यांच्या मुलांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचे होते। त्यांच्यात अभिमान किंवा अहंकार अजिबात नव्हता। ते गरिबांना मदत म्हणून आपले पैसे वाटत असत आणि यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांना वडिलांचा खूप राग येत असे। आम्ही इतक्या कष्टाने पैसे कमावतो आणि वडील ते गरिबांवर उधळतात, असा त्यांचा विचार होता। त्यांची सत्ता असती तर त्यांनी एक पैसा जपून ठेवला असता। प्रणाली आपल्या भावांपेक्षा खूप साधी होती। तिला पैशांच्या व्यवहाराची फारशी पर्वा नव्हती। ती तिच्या वडिलांच्या स्वभावावर गेली होती। त्यामुळे अजितराव प्रणालीवर खूप प्रेम करत असत आणि यामुळे दोन्ही मुले तिच्यावर जळत असत। अजितरावांना माहीत होते की प्रणालीचे मन किती निष्पाप आहे। तिच्या मनात कोणाबद्दलही द्वेष किंवा वैर नाही। त्यामुळे अजितरावांचे नेहमी लक्ष प्रणालीकडेच असायचे। ते प्रणालीची प्रत्येक इच्छा पूर्ण करत। तिचे कोणतेही काम असले तरी अजितराव कितीही व्यस्त असले तरी प्रणालीकडे धाव घेत। प्रणालीसाठीही या जगात वडिलांपेक्षा महत्त्वाचे कोणी नव्हते। तिच्यासाठी तिचे वडील एक वटवृक्ष होते, ज्याच्या सावलीत ती सुखाने जीवन व्यतीत करत होती। पण माणसाच्या आयुष्याचा काही नियम नसतो आणि त्यामुळे प्रणालीच्या आयुष्यात आता दुःखाचा डोंगर कोसळणार होता, कारण तिच्या वडिलांना पोटाचा कर्करोग झाला होता आणि तो शेवटच्या टप्प्यात पोहोचला होता। अजितरावांना नेहमी प्रणालीची काळजी वाटायची। इतकी साधी माझी मुलगी, माझ्यानंतर तिचे काय होईल, ही चिंता त्यांना सतावत होती, कारण तिचे भाऊ तिला 1 रुपयाही देणार नाहीत हे त्यांना माहीत होते। प्रणालीला माहीत नव्हते की तिच्या वडिलांना कर्करोग आहे आणि आता त्यांच्यावर उपचार करणे अशक्य आहे, कारण कर्करोग संपूर्ण शरीरात पसरला होता। अजितरावांकडे आता खूप कमी दिवस उरले होते। वडिलांची तब्येत खूप बिघडलेली पाहून प्रणालीला नक्कीच काहीतरी झाले आहे हे समजले। बाबा, तुमची तब्येत खूप खराब दिसत आहे आणि तुम्ही कमकुवत दिसत आहात। खरे सांगा, तुम्हाला काय झाले आहे? माझ्यापासून काही लपवत आहात का?
तिने विचारले. अजितरावांनी आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, ती वेळ आली आहे. माझ्यानंतर तुझे काय होणार? मला तुझी खूप चिंता वाटते. तू खूप भोळी आहेस, जगाच्या व्यवहाराबद्दल तुला काहीच माहीत नाही. कोणीही तुझा फायदा घेऊ शकतो. प्रणाली आश्चर्याने आपल्या वडिलांकडे पाहत होती. तिला कल्पनाही नव्हती की वडील तिला इतक्या लवकर सोडून जातील. आईची सावली लहानपणापासूनच तिला मिळाली नव्हती, पण आता वडिलांची सावलीही तिच्यापासून दूर होणार होती. प्रणाली दिवस रात्र वडिलांजवळ बसून रडत होती, पण कोणाचेही अश्रू आपल्या प्रिय व्यक्तीला परत आणू शकत नाही. एक ना एक दिवस प्रत्येकाला जावेच लागते. एका रात्री अजितरावांचा मृत्यू झाला आणि वडिलांच्या अग्निदहातच प्रणालीच्या सुखांचा अंत झाला होता. वडिलांच्या जाण्याचे दुःख ती विसरू शकली नव्हती. तोपर्यंत तिचे भाऊ तिच्या लग्नाच्या मागे लागले. प्रणालीला खूप राग आला. तिने रागाने भावांना विचारले, तुम्हाला काय झाले आहे? बाबांना जाऊन अजून 1 महिनाही झाला नाही आणि तुम्ही माझ्या लग्नाच्या मागे लागलात. मी तुमच्यावर रोजे आहे का? तिचे भाऊ ढोंग करत म्हणाले, अगं, बाबांचीही हीच इच्छा होती की त्यांच्या मुलीचे लग्न लवकर व्हावे. म्हणून वर्षभरात आम्ही तुझे लग्न लावून देण्याच्या तयारीत आहोत, कारण मुली सासरमध्ये चांगल्या दिसतात. आई वडिलांचे घर तर त्यांच्यासाठी परके असते. हे बोलणे ऐकून प्रणाली मोठमोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. मी तुमच्यावर रोजे होऊन राहणार नाही. देवासाठी मला या घरातून कुठेही पाठवू नका. मला माझ्या वडिलांच्या घरात राहायचे आहे. या घरात माझ्या वडिलांच्या आठवणी आहेत आणि मी त्या आठवणीत जगू इच्छिते. इथल्या प्रत्येक वस्तूवर माझ्या वडिलांचा स्पर्श आहे. मी माझ्या वडिलांच्या खोलीत राहणार आहे. मी कधीच तुम्हाला त्रास देणार नाही. देवासाठी असा मोठा निर्णय घेऊ नका, माझ्यावर अन्याय करू नका. पण तिच्या भावांनी आधीच निर्णय घेतला होता. ते फक्त प्रणालीला सांगायला आले होते. प्रणालीचे भावनिक बोलणे त्यांना ऐकायचे नव्हते. प्रणाली रडली, पडली, खूप काही केले, परंतु शेवटी तिच्या लग्नाचा दिवस जवळ आला. प्रणाली तिच्या वडिलांच्या खोलीत त्यांच्या फोटोला धरून रडत होती. तिचे दुःख डोळ्यांतून ओसंडून वाहत होते. तिला हेही माहीत नव्हते की तिचे लग्न कोणाशी आहे आणि कोणी तिला सांगितलेही नाही. तिला फक्त तिच्या वडिलांच्या आठवणींजवळ राहायचे होते, पण तिचे भाऊच तिचे शत्रू बनले होते. गोविंद काका प्रणालीची ही अवस्था पाहून तिच्यासोबत खूप रडले. गोविंद काका नोकर होते, त्यामुळे त्यांना काहीच अधिकार नव्हता. त्यामुळे ते तिच्या भावांना थांबवू शकले नाहीत. प्रणालीचे लग्न एका फुलं विकणाऱ्या माणसासोबत ठरले होते. शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. त्या मुलाचे नाव विनय होते. तो खूप आश्चर्यचकित झाला होता. त्याला विश्वास बसत नव्हता की त्याची वरात एका झोपडीतून निघून एका भव्य बंगल्यापाशी येऊन थांबेल. त्याला आनंदापेक्षा आश्चर्य वाटत होते. त्याला शंका वाटत होती की नक्कीच प्रणाली मुकी किंवा अपंग असेल. त्यामुळे इतक्या श्रीमंत घराण्यातील मुलीचे लग्न इतक्या गरीब घरात होत आहे, कारण श्रीमंत घरात तिचे लग्न झाले नसते. पण जेव्हा विनयने प्रणालीला पाहिले, तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण प्रणाली अतिशय सुंदर दिसत होती. प्रणाली अप्सरासारखी सुंदर होती. विनयला आपल्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. नवीन लग्न झाल्यानंतर विनयने पहिल्याच रात्री प्रणालीला मन भरून पाहिलं आणि पापी केलं. तेव्हा विनय प्रणालीसाठी पुरता वेडा झाला होता. त्याने तिचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि हाताने सुंदर वेळेचा अनुभव घेत होता आणि तेवढ्यातच त्याने त्याची भावना प्रणालीला दाखवली. प्रणालीला विश्वासच बसत नव्हता की विनय हा साधा गरीब घराचा, पण भावना खूप मोठी. तेव्हा प्रणालीने काहीही विचार न करता त्याच्या भावनेला तोंडाने सुंदर वेळ दिला. आणि नंतर मग विनयनेही प्रणालीच्या जीवनाला तोंडाने सुंदर वेळ दिला. आणि नंतर त्याने तिच्या जीवनामध्ये भावना सेट केली. आणि 20 ते 25 मिनिट सुंदर अनुभव देत राहिला. आणि शेवटी रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. प्रणाली गरीब घरामध्ये गेली होती, पण विनयच्या भावनेमुळे आणि सुंदर वेळेच्या अनुभवामुळे ती कधीच स्वतःला गरीब समजत नव्हती. पण इकडे इतक्या मोठ्या घरात फक्त गोविंद काका तिच्या जवळचे होते. त्या दिवशी प्रणाली गोविंद काकांच्या गळ्यात होऊन खूप रडली, पण गोविंद काकांच्या हातात काहीच नव्हते की ते प्रणालीची मदत करू शकतील. त्यामुळे ते फक्त तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत रडत होते. आणि आज, खूप वर्षांनंतर, जेव्हा प्रणाली समोर दिसली, तेव्हा गोविंद काका तिला पाहून खूप घाबरले, कारण अप्सरासारखी राहणाऱ्या मुलीची अवस्था भिकारिणीसारखी झाली होती. ते विचार करतात की किती क्रूर भाऊ आहेत. स्वतः वडिलांच्या करोडोंच्या मालमत्तेवर कब्जा करून बसले आहेत आणि बहिणीचा हिस्साही देत नाहीत. सगळे ते हडाप करून गेले होते.
गोविंद काका डोळ्यात खूप दुःख भरून प्रणालीकडे पाहत होते. त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि तिला त्यांच्या खोलीत नेले. त्यांनी तिला थंड पाणी पिण्यास दिले. तिला खूप तहान लागली होती. उन्हामुळे तिला खूप घाम येत होता. तिची गोरी त्वचा आता काळवंडली होती. ती खूप थकलेली दिसत होती. इतक्या तरुण वयातही तिचे शरीर वृद्धासारखे दिसत होते. त्यामुळे गोविंद काका तिला ओळखू शकले नाहीत. गोविंद काका बराच वेळ तिलाच निहाळत बसले होते. नंतर ते म्हणाले, प्रणाली बाळ, तू कुठे कुठे गेली होतीस? मी तुला किती शोधले. जेव्हापासून तुझी विदाई झाली तेव्हापासून तू कधी परत आली नाहीस. प्रणालीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, काका, जर या घराचा मालकच राहिला नाही तर हे घरही माझे राहिले नाही, कारण ते एकटेच होते जे माझे होते. प्रणालीच्या डोळ्यात घडलेल्या घटना आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाचे दुःख दिसत होते. ती गोविंद काकांना म्हणाली, मला माझ्या भावांना भेटायचे आहे, कारण माझी परिस्थिती सध्या खूप वाईट आहे. माझा नवरा जो फुलांचा व्यवसाय करत होता त्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे आणि आमच्यावर भुकेले दिवस आले आहेत. मला माझ्या भावांकडून माझा हिस्सा मागायचा आहे, कारण वडिलांनी माझ्यासाठी काहीतरी ठेवले असेलच. त्यातून मी माझ्या आणि माझ्या नवऱ्याचे पोट भरू शकेल. प्रणालीचे बोलणे ऐकून गोविंद काका आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते. ते विचार करतात की प्रणाली तर अजितरावांच्या काळजाचा तुकडा होती, तर त्यांनी नक्कीच तिच्यासाठी काहीतरी सोडले असेलच. गोविंद काका तिला तिच्या भावांसमोर घेऊन गेले. ते भाऊ तिच्या हिस्स्यावर कब्जा करून बसले होते, तरीही त्यांचे पोट भरले नव्हते. जेव्हा त्यांनी प्रणालीला समोर पाहिले तेव्हा त्यांना धक्का बसला, कारण त्यांना वाटले होते की प्रणाली त्रासाला कंटाळून भुकेने मरून गेली असेल, कारण त्यांची तीच योजना होती की एखाद्या गरीबाच्या गळ्यात बांधल्यावर ती लवकर मरेल. मेल्यानंतर कोणीही तिच्या हिस्स्याची मालमत्ता मागायला येणार नाही. अजितरावांनी त्यांच्या मुलीसाठी खूप मालमत्ता सोडली होती. त्यांना दुःख होते की मुलांपेक्षा प्रणालीचा हिस्सा जास्त अजितरावांनी तिच्या नावावर करून ठेवला होता. 4 कारखान्यांपैकी 2 कारखान्यांची मालकीण प्रणाली होती. एवढेच नव्हे तर कितीतरी करोड तिच्या खात्यात जमा होते, पण प्रणालीला यातील काहीच माहीत नव्हते, कारण प्रणाली साधी होती. तिचा हिस्सा मागताना तिला खूप लाज वाटत होती. ती भयभीत होऊन भावांना म्हणाली, मी आणि माझा नवरा भुकेले दिवस काढत आहोत. जर वडिलांनी माझ्या नावावर काही केले असेल तर ते मला द्या, कारण त्यातून मी आणि माझा नवरा पुढचे आयुष्य सुखाने घालवू शकतो. यावर तिचे भाऊ म्हणाले, आम्ही तुझ्या नवऱ्याची मदत करू. शेवटी तू आमची बहीण आहेस. तुला आणि तुझ्या नवऱ्याला आम्ही मदत करतो. भोळी प्रणाली खूप आनंदी झाली, पण तिला माहीत नव्हते की तिचे भाऊ तिच्याशी गंमत करत आहेत. तिच्या भावाने एक छोटेसे दुकान तिच्या नवऱ्याला विकत घेऊन दिले आणि त्यात ते नवरा बायको फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यामुळे प्रणाली खूप खुश झाली. तिला माहीत नव्हते की तिच्या वडिलांनी तिच्यासाठी करोडोंची संपत्ती ठेवली आहे. तिला फक्त याचा आनंद होता की यामुळे तिच्या नवऱ्याला कधी भुकेला झोपाव लागणार नाही. पण तिच्या भावाने यासाठी दुकान दिले की यानंतर ती त्यांच्या दारात भीक मागायला येऊ नये. जेवढे दिले त्यात प्रणाली आनंदात होती. चटणी भाकरी खाऊन ते नवरा बायको सुखी होते. त्यानंतर ती वारंवार भावांकडे गेली नाही, कारण तिला हिस्सा मागायचाच नव्हता. त्या दुकानातून त्यांना भरपूर पैसे मिळत नव्हते, पण जेवढे मिळत होते त्यात ते समाधानी होते. असेच दिवस सरू लागले. पण आपण जे कर्म करतो ते याच जन्मात फेडावे लागते, असे कोणीतरी म्हटले आहे. त्याचप्रमाणे तिच्या भावांना आता देवाकडून कोणीही वाचवू शकत नाही, कारण आता त्यांचा क्रम आला होता. कारण दुसऱ्याच्या हक्कावर कब्जा केला तर देव नक्कीच शिक्षा देतो. एक दिवस त्यांच्या दोन्ही कारखान्यात इतकी भयानक आग लागली की सर्व काही जळून खाक झाले. या 4 कारखान्यांत ते करोडो रुपये कमावत होते आणि त्यातील 2 कारखाने तर वाचले, ते प्रणालीच्या नावावर होते. तिच्या भावांनी तिच्या नावाचे कारखाने आणि शेअर्स विकण्याची योजना आखली, पण जेव्हा ते वकिलाकडे गेले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वकील अजितरावांचे जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांनी विश्वासाने त्या वकिलांकडे कागदपत्रे ठेवली होती. मृत्यूपूर्वी अजितरावांनी असे लिहून ठेवले होते की प्रणालीच्या परवानगीशिवाय तिच्या कारखान्यांना आणि शेअर्सना कोणीही हात लावू शकत नाही किंवा विकू शकत नाही. जर कोणी तसे केले तर त्याच्यावर पोलीस केसही होऊ शकते. जर हे कारखाने प्रणालीऐवजी कोणाच्या हातात असतील तर त्यातून येणारे सर्व पैसे प्रणालीला द्यावेत. प्रणालीचे भाऊ हे सर्व वकील सांगत असताना ऐकत होते आणि त्यांना घाम फुटला. ते आजपर्यंत कधीच वकिलाकडे गेले नव्हते.
आता त्यांच्याकडे फक्त प्रणालीचे कारखाने शिल्लक राहिले होते आणि त्यांना तिच्याशिवाय कोणीही स्पर्श करू शकत नव्हते आणि इतक्या वर्षांपासून त्यांनी जो कब्जा केला होता त्यातून जेवढे पैसे मिळाले तेही प्रणालीला द्यावे लागणार होते. आता दोन्ही भाऊ रस्त्यावर आले होते. त्यांना त्यांचे भविष्य अंधकारमय दिसत होते. आतापर्यंत त्यांनी जे स्वप्न पाहिले होते ते सर्व पाण्यात गेले होते. त्यांच्याकडे आता तेवढे पैसेही नव्हते. जेवढ्या वर्षांपासून त्यांनी प्रणालीच्या कारखान्यावर कब्जा केला होता, इकडे प्रणाली तिच्या नवऱ्यासोबत चटणी भाकरी खाऊन शांतपणे झोपत होती, परंतु इकडे करोडोंची संपत्ती असूनही त्यांना झोप येत नव्हती. जर एखाद्याच्या हक्काचे पैसे खाल्ले असतील तर त्या माणसाला शांत झोप कशी येऊ शकते? आणि शिवाय ते घरही प्रणालीच्या नावावर होते, त्यामुळे आता त्यांना ते घरही रिकामे करावे लागणार होते. पण हे सर्व सहन होत नव्हते. त्यांना मुले झाली होती आणि आता ते बेघर होणार या विचाराने त्यांना रडू येत होते. ते दुसऱ्या दिवशी लगेच प्रणालीला शोधायला निघाले. त्यांना माहीत नव्हते की प्रणाली कशी असेल, कुठे राहत असेल, परंतु आज त्यांच्यासाठी ते आपल्या बहिणीसमोर हात पसरवायला चालले होते. गोविंद काकांना सोबत घेऊन ते प्रणालीच्या घरी गेले. त्यांनी प्रणालीचे घर शोधून काढले. तिचे घर असे होते की 2 मिनिटेही कोणी तिथे राहू शकत नाही. जेव्हा ते प्रणालीच्या घरात प्रवेश करतात तेव्हा प्रणालीला आपल्या भावांना पाहून आश्चर्य वाटते. तिला समजत नाही की आपले करोडपती भाऊ कुठे बसवावेत. घरात दुसरे काहीच नव्हते. पण ते दोन्ही भाऊ प्रणालीच्या पायांवर होऊन मोठमोठ्याने रडू लागले. प्रणाली हे पाहून स्तब्ध झाली. ती विचार करते की सूट बूट घालणारे माझे भाऊ एका भिकारी बहिणीसमोर हात का जोडत असतील. एवढ्यात तिथे गोविंद काका येतात. प्रणालीने जेव्हा त्यांना विचारले तेव्हा गोविंद काका हसू लागले आणि म्हणाले की आज तुझ्या भावांचे डोके ठिकाण्यावर आले आहे. प्रणाली बाळ, आजपासून तू या झोपडीत राहणार नाहीस. प्रणालीला गोविंद काकांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. त्यानंतर गोविंद काकाने सविस्तर सर्व काही सांगितले. खरे ऐकल्यानंतर प्रणालीला प्रचंड आश्चर्य वाटले. तिच्या वडिलांनी तिच्या नावावर किती मालमत्ता केली होती आणि दोन्ही भावांनी फक्त एक छोटेसे दुकान तिला देऊन टाकले. त्यामुळे तिचे भाऊ तिच्यासमोर हात जोडून माफी मागू लागले. तिचे भाऊ म्हणाले की आम्हाला तुरुंगात जायचे नाही. तुझ्या कारखान्याचे जे पैसे झाले असतील ते आम्ही हळूहळू देतो. पण प्रणालीचे हृदय खूप मोठे होते. तिच्या मनात भावांबद्दल राग होता, पण द्वेष नव्हता. ती म्हणाली, काही हरकत नाही, मी तुम्हा सर्वांना माफ केले. तुमची छोटी मुले आहेत, मी त्यांच्यावर अन्याय करू शकत नाही. तुमच्या चुकीची शिक्षा देणारी मी नाही, देव आहे. यानंतर पुढचे आयुष्य प्रणाली त्या घरात वडिलांच्या खोलीत व्यतीत करू लागली. तिचे दोन्ही भाऊ त्याच घरात राहत होते. प्रणालीच्या हिस्स्यावर आता ते जगत होते, कारण त्यांचे कारखाने पूर्णपणे जळून गेले होते. आता संपूर्ण कारभार प्रणालीच्या हातात होता आणि ती त्या घरात पूर्वीप्रमाणे आनंदी राहू लागली.